अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल कोलडेंबे गावातील वीज वितरण डीपीचे फीत कापून लोकार्पण जनसेवक अनंत महादू घाणे यांच्या हस्ते करण्यात आले। लोकार्पण प्रसंगी गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला माननीय सरपंच एकनाथ सारुकते, तुकाराम सारुकते, हनुमंता बुळे, बाळू बुळे, यशवंत घोगरे, तुकाराम खाडे, रामदास पिचड, योगेश खाडे, बाळू खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना माननीय सरपंच एकनाथ सारुकते यांनी अनंत घाणे यांच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले की आदिवासी भागातील रस्ते, वीज, स्मशानभूमी, वाडी वस्तीवरील पोल अशा अनेक मूलभूत सोयींची कामे अनंत घाणे यांनी सातत्याने केली। वंचितांना न्याय मिळवून देताना आणि विविध प्रश्न मार्गी लावताना त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत। आज त्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो। कोलटेंबे गावचे सरपंच एकनाथ सारुकते, हनुमंत दादा बुळे, माजी सरपंच तुकाराम सारुकते, यशवंत घोगरे, बाळासाहेब बुळे आणि आमचे सहकारी रामदास दादा पिचड आणि आमच्या विभागाचे समाजसेवक त्यांचा नुकताच नवराष्ट्र या संस्थेने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला असे आमचे मित्र सहकारी अनंत घाणे साहेब यांनी या आमच्या विभागामध्ये विशेषतः रतनवाडी, कोलटेंबे, बारी असेल, सेंडी असेल, अनेक या वंचित ठिकाणी जी वीज व्यवस्था अपूर्ण होती, सतत पाठपुरावा करून वैभव भावांच्या मार्गदर्शनाखाली सतत काम करीत असताना मी स्वतः त्यांच्याबरोबर आहे आणि वैभव भावांच्या या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करत असताना वाडी वस्तीवर वीज असेल, रस्ते असतील, अनेक प्रश्न असतील, सतत शासकीय विभागाशी संपर्क साधून त्यांनी तळमळीने या कोलटेंबे गावात इथं डीपीची सोय उपलब्ध करून दिली आणि त्याच गावच्या स्मशानभूमी, नुकसान भरपाई असेल, शेतीचे प्रश्न असतील, असे अनेक कामे शासनाच्या शासकीय कार्यालयातून मार्गी समाजसेवा म्हणून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा सन्मान म्हणून आमच्या कोलटेंबे गावचे सरपंच, सर्व स्थानिक कार्यकर्ते यांनी इथं आमंत्रित करून या बसवलेल्या डीपीचं उद्घाटन डॉक्टर साहेबांच्या हस्ते केलं। त्यावर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि या कार्याचा निश्चितच जनता त्यांना इथून पुढं चांगल्या पद्धतीने योगदान देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। याच ठिकाणी कोलटेंबे येथे मला एकत्रित बोलवून माजी सरपंच तुकाराम सारुकते असतील, आजी सरपंच एकनाथ सारुकते असतील, डायरेक्टर हनुमंता बुळे असतील, यशवंता घोगरे असतील, बाळू गोडे असतील, बोळे असतील, विठ्ठल साबळे असतील आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकारी तुकाराम खाडे, आपले बाळू खाडे, योगेश खाडे आणि आमचे खांद्याला खांद्यावर लावून काम करणारे आमचे सहकारी रामदास पिचड साहेब, हे सर्वजण आज कोलटेंबे इथं येऊन आम्ही जे लाईटीचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि आदिवासी भागामध्ये जिथं जिथं लाईट नाही आहे ती सोडवण्यासाठी, रस्त्यांचे कामं करण्यासाठी, नुकसान भरपाईचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बाळ हिरडा, हमीभाव, पीक विमा असेल, भात पीक विमा असेल, ह्या सर्व गोष्टी घेऊन माननीय कैलासवासी मधुकर पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय वैभव पिचड साहेब यांचं वेगवेगळे मार्गदर्शन घेऊन जी कामांना गती मिळाली आणि सरकारकडून पाठपुरावा करून प्रशासन स्तरावर प्रशासकीय कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, DY MSCBचे DY असतील आणि इतर प्रांतसाहेब असतील, सर्वच गट विकास अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी इथं उद्भवणारे ग्रामीण भागामध्ये जे रस्ते आहेत, पाणी पुरवठ्याचे असतील, लाईटीचे असतील, ते सोडवण्याचं काम वैभवांच्या माध्यमातून नक्कीच इथं आम्ही करतोय आणि ह्या
या प्रयत्नांना जवळजवळ 100% यश येतं आहे आणि हीच आमची कामाची पावती म्हणून आज कोलटेंबे गावांनी जो सत्कार केला, मी त्या सत्काराने भारावून जाऊन मी गावकऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि इथूनही पुढं जिथं जिथं प्रश्न अडतील, जिथे जिथं सामान्य जनतेचे प्रश्न असतील, ते घरकुलाचे असोत, रस्त्यांचे असोत, तुमचे हमीभावाचे असतील, महामंडळाचे प्रश्न असतील, जे रस्त्यांचे प्रश्न असतील, जिथं जिथं बांध रस्ते असतील, धरणाचं पाणी जे आहे ते अडवण्याचं काम असेल, या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवण्याचं काम मी यापुढेही समाजाच्या अधीन राहून एक जनसेवक म्हणून मी हे सर्व प्रश्न सोडवण्याचं ह्यापुढेही काम करणार आहे, अशी मी ग्रामस्थांना ग्वाही देतो. थांबतो. जय आदिवासी, जय शिवराय, जय राघोजी, जय बिरसा. एकनाथ पुनाजी सारुक्ते, ग्रामपंचायत कोलटेंबे, सरपंच. तर आमच्या इथं कोलटेंबे गावामध्ये अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या वाडी वस्त्या वंचित होत्या. तर आम्हाला असे समाजसेवक लाभले, अनंत महादू घाणे, त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणि गावातून अनेक कामे वाडी वस्त्यांपर्यंत जिथं लाईट नव्हती आजपर्यंत गेली तिथं लाईट पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पडलं आहे. आमच्या गावाला मशानभूमी नव्हती, मशानभूमीचं काम त्यांच्या पाठपुराव्यानं मशानभूमी पूर्ण झाले. तिचं उद्घाटन आम्ही करणार आहे एक दिवस. आणि तसेच आज उपस्थित हनुमंता नारायण बुळे, सोसायटीचे डायरेक्टर, तुकाराम खाडे बारी, सरपंच पिचड साहेब आहेत आणि अनेक त्यांचे सहकारी, यशवंता गोगरे, तुकाराम सारुक्ते माजी सरपंच. तर घाणे साहेबांचं आमच्या गावाला खूप योगदान आहे. असं तशात काय झालं आहे, लाईटीची सोय नसल्यामुळं इकडे बिबटे राहतात ती, आणि आता प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्त्यांपर्यंत लाईट पोहोचली, म्हणजे थोडंसं संरक्षण झालं आहे प्रत्येकाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.